महाराष्ट्र केसरी म्हणजे एक महत्त्व आहे या पदाला, ते कुठेतरी कमी करण्याचं काम चालू आहे का? किंवा शासन जे सुविधा देणार आहे महाराष्ट्र केसरी आम्हाला देते आज, शासनाच्या वतीनं आज आम्हाला महाराष्ट्र केसरी, हिंदी केसरी म्हणून जी पेन्शन मिळते, सरकारी नोकरी असेल, जमीन असेल किंवा अनेक महाराष्ट्र केसरी असतील किंवा आंतरराष्ट्रीय पैलवानांना घरंसुद्धा सरकारच्या वतीने मिळालेली आहेत. पण ती सरकार नेमकं देणार कोणाला? म्हणून खरं सरकारला साकडं उपोषण मी परवा मागच्या 8-10 दिवसापाठीमागं आझाद मैदानाला एक दिवशी उपोषण करून सरकारला आपलं म्हणणं मांडलेलं आहे. पण मला वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण हे जे एवढं या महाराष्ट्र केसरी पदाचं जे महत्त्व आहे, आज संपूर्ण देशामध्ये चर्चा होत असते कुस्ती क्षेत्रामध्ये, की ह्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी कोण झाला किंवा कोण बनेल ह्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी. एवढी उत्सुकता कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्र केसरीविषयी संपूर्ण भारत देशामध्ये आहे. या संघटनेच्या वादामध्ये आपला पैलवानच भरडला जातो. खरं सामान्य शेतकरी कुटुंबामध्येच पैलवान तयार होतो आणि हा पैलवानच ह्या राजकारणामध्ये भरडला जातो. ह्या स्पर्धेत संघटनेकडे खेळला तर दुसऱ्या संघटनेत खेळून दिलं जाणार नाही, अशी धमकी दिली जाते, अशी पत्र दिली जातात. आणि त्यामुळे कुठेही काही जरी झालं तरी आज कुठलं सर्टिफिकेट ग्राह्य धरायचं हे सरकारला पण समजणं झालं की कुठला अधिकृत महाराष्ट्र केसरी कुठला अनधिकृत महाराष्ट्र केसरी. त्यामुळे खरं या सगळ्या गोष्टीमध्ये पैलवान भरडला जातोय, पैलवानांचं खूप नुकसान होतं खूप मोठं. आज 22 पासून जर बघितलं तर मला नाही वाटत की 22 पासून पुढे झालेल्या पैलवानांना पेन्शन सुरू झाली असेल किंवा आता आपण आज काल झालेल्या महाराष्ट्र केसरीची खंत आपण ऐकली आहे सर्वांनी की सरकारी नोकरी त्याला सामील करून घेतलं नाही, समावेश करून घेतलेलं नाही. किंवा आज जमीन असेल, सरकारकडून घरं दिली जातात आंतरराष्ट्रीय पैलवानांना, हे ह्या 2-4 वर्षात ते सर्टिफिकेटच ग्राह्य धरत नाहीत. त्यामुळे नेमकं लक्षात येणं झालं पैलवानांना कुठं खेळायचं आणि कुठं थांबायचं.